अरे उचला याचं बिराड आता बस झालं. ए थांब रे बाबा, मला 2च मिनिटं दिले तर मग माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडित नसतोय. मला दुःख वाटतं. या ठिकाणी परभणीची घटना बघा. संविधान वाचवायला गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला मारलं. देवेंद्र फडणवीस गप्प आहेत. देवेंद्र फडणवीस कुणाला भेटायला आले का? ना ते दलिताला भेटतात ना मराठ्यांना भेटतात. काय झालं आमच्या संतोष देशमुखच्या लेकराला येऊन भेटायला? देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज वाटते का? तुम्हाला लाज वाटते का? बहुजनांची हा प्रश्न मी विचारतोय. प्रोटोकॉल आडवा येतो का इगो आडवा येतो? आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय. उभा राहा, फोटो दाखवा. संतोष देशमुख एकटा नाही. त्याच्या पाठी आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार एकटा नाही. संतोष देशमुख एकटा नाही. समग्र बाबासाहेबांची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे, संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. आमच्या अंजलीताई दामाने यांनी सांगितलं, अंजलीताई दामाने यांनी सांगितलं 3 जणांची हत्या झाली म्हणे. आता त्याचा तपास झाला पाहिजे. मला तर वाटतं त्या वाल्मिक कराडकडं त्या धनंजय मुंडेचं यांचं गाभाडलं मोठं. त्याला यायनीच लपवलं असं बाबा. येऊ घातला तर आपलं काही खरं नाही. त्याच्यामुळे विजापूरच्या कर्नाटकमध्ये नेऊन केलं. शब्द काढला नाही. त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही. आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही आता थांबणार नाहीत. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठिंबा देऊन थांबतो. जय भीम, जय शिवराय. यानंतर ॲडव्होकेट चंद्रकांत नवले ते 2 मिनिटात आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. तर सर्वपक्षीयांचा हा मोर्चा निघालेला आहे आणि मोठ्या संख्येने सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते, नेते सुद्धा या ठिकाणी आपण स्टेजवरती बसलेले बघतोय. सोबतच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. मात्र मोहनरावजी जगताप, बजरंग सोनवणे आणि उपस्थित या चंपावती नगरीमध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत वारंवार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जात आहे. आणि यावरून आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सुद्धा निशाणा साधला जातोय. कारण साधे गल्लीमधले गुंड अगदी तात्काळ पकडले जातात. मात्र आज 19 दिवस उलटून गेले तरी सुद्धा वाल्मिक कराडला अटक का केली जात नाही आणि वाल्मिक कराड नेमका का सापडत नाही याची उत्तरं सुद्धा आता हे सगळे नेते मागताना दिसतायत. धनंजय मुंडे आणि